नमस्कार, मी सौ स्मिता संतोष इनामदार. पावसाळा सुरू झाला की आपल्या कोकणात विविध प्रकारच्या रानभाज्या यायला सुरुवात होते. कुठलाही रासायनिक खतांचा वापर न करता ह्या भाज्या रानावनात आपोआप उगवतात. या भाज्या आपल्या आरोग्यासाठी गुणकारी असतात, म्हणूनच रानभाज्या आवर्जून खाव्यात. तर आज मी अशीच एक रानभाजी बनवून दाखवणार आहे, जिचे नाव आहे पेवा किंवा पेवगा. ही भाजी रानात उगवते. ही भाजी आपल्या हृदयासाठी अत्यंत गुणकारी आहे. तसेच शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते आणि वातासाठी सुद्धा ही भाजी उत्तम औषधी आहे. चला तर मग आपण या भाजीची रेसिपी पाहूया. पेव्याच्या भाजीची पाने फक्त निवडून घ्यायची. म्हणजे काय, फक्त पाने तोडून घ्यायची. ती तोडून घेतली की ती स्वच्छ धुवून घ्यायची. धुवून झाली की ती एकत्र अशी घेऊन बारीक चिरून घ्यायची. ही भाजी चिरताना त्याच्या जरा तारा निघतात, चिकट तारा अशा निघतात त्याच्या. आता गॅसवर कढई गरम करायला ठेवूया आणि त्यात 2 चमचे तेल घालूया. तेल तापले की त्यात आपल्याला जिरं मोहरीची फोडणी घालायची आहे. तर प्रथम आपण मोहरी घालूया. मोहरी तडतडली की मग जिरं घालायचं. ह्या भाजीसाठी जास्त साहित्य लागत नाही. 8 ते 10 लसणीच्या पाकळ्या, एक बारीक चिरलेला कांदा आणि उकडलेली चण्याची डाळ आणि वरून घालण्यासाठी ओल्या नारळाचं चव. तर आपली जिरं मोहरी तडतडलेली आहे. आता त्यात आपण ठेचलेला लसूण घालूया. लसूण चांगला लालसर झाला की मग त्यात आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. कांदा चांगला मस्तपैकी परतून घ्या. तो मऊ झाला की मग त्यात आपण आपल्या आवडीप्रमाणे हळद, लाल तिखट, गरम मसाला, आपल्याला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार घालायचं. हे सगळं परतून झालं की मग त्यात उकडलेली चण्याची डाळ घालायची. आता ही चण्याची डाळ मी 4 ते 5 तास भिजत घातली होती आणि नंतर भाजी करायच्या वेळेला कुकरमध्ये घालून 2 ते 3 शिट्या काढून घेतल्या होत्या. त्यामुळे ती शिजून जरा मऊ झाली. तर ही चांगली परतून झाली का मग आपण जी भाजी चिरून ठेवलेली आहे ती घालूया. भाजी व्यवस्थित चांगली परतून घ्यायची आणि त्याच्यावरती झाकण ठेवून मंद गॅसवरती शिजू द्यायची. भाजी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. 5 ते 6 मिनटं बारीक गॅसवरती ती शिजू द्यावी. आपण जेव्हा झाकण काढून पाहतो तेव्हा पहा, भाजी जरा कमी झालेली आहे. म्हणजे ती शिजून जराशीच होते. आता त्यात चवीप्रमाणे मीठ घालूया. मीठ तुमच्या अंदाजाप्रमाणेच घाला. तुम्हाला किती आळणी, किती खारट हवं आहे त्याप्रमाणे मीठ घालूया. पुन्हा ते सगळं एकत्र परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून 2 मिनटं वाफ काढून घ्यायची. आपली भाजी शिजून तयार आहे. आता त्यावर ओल्या नारळाचा चव घालूया. किसलेला नारळ घातला की ती भाजी चांगली एकजीव करून घ्या
पहा, खायला तयार पेवग्याची भाजी. ही भाजी अजिबात कडू लागत नाही. तांदळाच्या भाकरीबरोबर ही भाजी खूप छान लागते. तर ही अशी पेवग्याची भाजी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला खूपच आवडेल. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.